नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश 3.5 द अल्केमी ऑफ नेचर. अल्केमी म्हणजे काय? तर किमया किंवा चमत्कार, निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा अद्भुत चमत्कार. आता निसर्गाची किमया तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. आपल्या आजूबाजूला आपण जे काही सगळे चमत्कार पाहतो निसर्गामध्ये ते सगळे आहेत. म्हणजे जसं की आपण झाडावरती आलेली फुलं पाहतो, इतकी सुंदर अशी ती फुलं असतात, ते पण निसर्गाचीच एक किमया आहे. म्हणजे मानवाने ठरवलं तरी देखील तो स्वतःच्या इमॅजिनेशनने इतकी सुंदर सुंदर फुलं बनवू शकत नाही. एवढी सुंदर फुलं निसर्गाने बनवलेली आहेत. किंवा इतकं सुंदर असं हे सगळं नेचर आहे, गार्डन वगैरे सगळं काही निसर्गाने बनवलेलं आहे. सगळी झाडं वगैरे सगळ्या कलाकृती निसर्गाने बनवलेल्या आहेत. म्हणजे निसर्गाची ही किमया किती अद्भुत आहे, किती अगाध आहे. आणि याच किमयेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया. आता निसर्गाची किमया आपल्याला या पाठातून पाहायची आहे. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर. होल्ड इन्फायनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड एटर्निटी इन ॲन आर. म्हणजेच काय? एक वाळूचं कण म्हणजेच अ ग्रेन ऑफ सँड म्हणजे एक वाळूचा कण. टू सी अ वर्ल्ड इन इट म्हणजे एका वाळूच्या कणामध्ये आपण सगळं विश्व पाहू शकतो. अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर आणि एका फुलामध्ये आपण, हेवन म्हणजे काय? स्वर्ग. आपण संपूर्ण स्वर्ग पाहू शकतो किंवा संपूर्ण स्वर्ग आपल्याला त्या फुलामध्ये आहे असं जाणवू शकतं. होल्ड इन्फायनिटी इन द पाम ऑफ युअर हँड आणि तुमच्या हाताची जी ओंजळ आहे म्हणजे पाम ऑफ युअर हँड म्हणजे हाताची जी ओंजळ आहे, तर त्या हाताच्या ओंजळीमध्ये एवढ्याशा त्या हाताच्या ओंजळीमध्ये अमर्याद असं काहीसं आहे असं आपल्याला वाटतं. अँड इटर्निटी इन ॲन आर म्हणजे एक तास पण आपल्याला शाश्वत अशा वेळाप्रमाणे भासतो, शाश्वत काळाप्रमाणे भासतो. आणि हे ज्या लाईन्स आहेत यामधून आपल्याला काय सांगायचं आहे तर द अल्केमी ऑफ नेचर. आणि या लाईन्स कोणाच्या आहेत तर विल्यम ब्लेक यांच्या या लाईन्स आहेत. या ठिकाणी सांगितलेलं आहे की एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होतं. म्हणजे एखादा जरी विचार आपल्या मनामध्ये आला तर त्या विचारातून इतकं संशोधन होऊ शकतं, इतका विचार त्याच्यातून तो पुढे जाऊ शकतो की त्याच्यामधून पूर्ण विश्वाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. जसं की रॉकेट तयार करण्याचा किंवा पक्ष्यांकडे बघून तशा पद्धतीने आकाशामध्ये उडण्याचा एक छोटासा विचार होता, पण तो विचार संशोधन करून त्याच्यावरती खूप मोठं कार्य करून तो प्रत्यक्षात आणला गेला, एरोप्लेन्स बनवल्या गेला आणि त्याच्यामुळे आपण सगळं काही म्हणजे ते अनुभवू शकतो. त्याच्यानंतर एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. म्हणजे एखादं रानटी फूल असेल तर त्यामध्ये पण आपण ते पण आपल्याला स्वर्गसुख देऊ शकतं, ते पण आपल्याला आनंद देऊ शकतो. फक्त आपल्याला त्या फुलाकडे पाहण्याची तशी दृष्टी आपल्याजवळ असायला पाहिजे. हातांची इवलीशी ओंजळ अमर्याद आहे असे वाटते. म्हणजे हाताची इवलीशी ओंजळ म्हणजे काय तर हे पूर्ण युनिवर्स आहे, खूप मोठं युनिवर्स आहे, अनलिमिटेड आहे आणि कधीही न संपणारं न नष्ट होणारं असं युनिवर्स आहे. पण या युनिवर्समध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आपल्या हातांच्या ओंजळीमध्ये आहे. म्हणजे आपल्या हाताद्वारे आपण नवीन असं काहीतरी निर्माण करू शकतो, कारण आपले हातच आपल्याला नवीन काहीतरी निर्माण करायला मदत करत असतात. म्हणजे जसं की आपण हाताच्या मार्फतच इंडस्ट्रीज वगैरे सगळं काही बनवलेलं आहे. म्हणजे ती एक नवीन ते एक वेगळं जग तयार झालं. एक इंडस्ट्रियलायझेशनचं किंवा अर्बनायझेशनचं एक वेगळं जग तयार झालं. मग अशा पद्धतीने हाताच्या ओंजळीतून जे काही नवीन नवीन प्रयोग तयार होतात त्यामधून एक नवीन असं जग तयार होतं. आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. आणि कितीतरी म्हणजे खूप वेळ आहे आपल्याकडे, पण त्यातला एक तास जरी आपण दिला चांगलं काम करण्यासाठी तर ते पण आपली दुनिया बदलवून टाकतं. एक तास जर आपण दिला नवीन संशोधन करण्यासाठी ते पूर्ण जग बदलवून टाकतं. पूर्ण जगामध्ये खूप सारे चेंजेस घडून येऊ शकतात एक तास जर आपण वेगळं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून या ओळींचा अर्थ वेगवेगळा येऊ शकतो. तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळा याच्याबद्दल अर्थ असेल तर तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता आपण पाहणार आहोत हा पाठ. तर आता या ठिकाणी आपण पाहतोय विथ इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेलबिंग. इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे काय? बाय नॅचरल इन्स्टिंक्ट. बाय नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणजे काय तर नॅचरली म्हणजे सहज. तर आपण सहज, इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे काय? आपण सहज किंवा आपली सहज प्रवृत्ती आहे की स्वतःला आपण जेव्हा फ्रेश करतो, रिलॅक्स करतो, ताजंतवानं करतो. अँड एनहान्सिंग अवर वेलबिंग आणि आपण निवांत होण्यासाठी किंवा आपण
आपला मूड फ्रेश करण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो. कधी तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा तुम्ही जर गार्डनमध्ये फिरायला गेलात तर तुम्हाला मस्त फ्रेश वाटतं, आहा काय मस्त. तर जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेला किंवा अशा एखाद्या म्हणजे अशा निसर्गरम्य अशा ठिकाणामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. का तर निसर्गाकडे ती प्रवृत्ती आहे की ते तुम्हाला इतकं फ्रेश करू शकतं. निसर्गाची ती किमयाच आहे. नेचर सुथेस अँड नर्चर्स. नेचर आपल्याला काय करतं, आपल्याला खुलवतं, आपल्याला फुलवतं. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर आपल्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गरजा आपल्या पूर्ण करतं. कारण आपल्याला सगळं काही नेचरमधूनच मिळते, सगळं काही निसर्गामधूनच मिळते. अन्न असेल, वस्त्रासाठी लागणारा कापूस असेल, निवाऱ्यासाठी लागणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या काही आपल्याला निसर्गामधूनच मिळतात. मग निसर्ग आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला मोटिवेट करतो. तुम्ही कधी पाहिलं आहे का की निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मोटिवेट करत असतात. म्हणजे एखादी मुंगी जर पाहिली तर ती देखील आपल्याला काहीतरी शिकवत असते. ती पण रांगेने जात असते. पाहिलं आहे का मुंग्यांची रांग कधी? ती पण एकदम शिस्तीमध्ये रांगेने जात असते. नाहीतर जर आपल्याला सांगितलं रांगेने जावा तर आपण पुढच्याला ढकल, मागच्याला ढकल, खाली पड, पाय लाव, याव लाव, त्याव लाव असं काहीतरी करत असतो. पण निसर्गामध्ये असणारे हे जे छोटे छोटे घटक आहेत, आता मुंगीला कोणी शिकवलं आहे का रांगेत चालायचं, तरी पण ती रांगेत चालतेच ना. मग तिच्याकडून आपण काय शिकू शकतो तर शिस्त शिकू शकतो. तर अशा प्रकारे निसर्गामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. मग ती कितीही लहान असो, अगदी किंचित असली काय किंवा आवाढव्य असली काय, तर निसर्गामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते. आपल्याला नवीन नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत असते. आणि याचीच उदाहरणं आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. नेचर आपल्याशी म्हणजे निसर्ग आपल्याशी विस्पर्स म्हणजे काय की असे हितगुज साधतो, आपल्याशी गप्पा गोष्टी करतो आणि आपल्याला आज्ञा देखील देतो. निसर्गाची आज्ञासुद्धा असते बरं का. आर यू लिसनिंग म्हणजे तुम्ही ऐकलं आहे ना, ऐकता आहात ना तुम्ही. व्हेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट ऑ. म्हणजे मी जेव्हा ऐकतो तेव्हा ते मला पूर्णतः एकदम आश्चर्यकारक वाटतं. किंवा या ठिकाणी ऑचा अर्थ सांगितलेला आहे अ फीलिंग ऑफ रेस्पेक्ट विथ वंडर. म्हणजे आश्चर्य पण वाटतं आणि आदर पण वाटतो आपल्याला निसर्गाचा. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. ज्यांनी हा लेसन लिहिलेला आहे तर ते आपल्याला सांगतात. त्यांचं नाव आहे रक्षा भराडिया, जे की या लेसनचे ऑथर आहेत. तर त्या आपल्याला सांगत आहेत की त्यांच्या घराच्या बाहेर किंवा घराच्या गार्डनमध्ये एक हिबिस्कस प्लांट होतं, म्हणजे जास्वंदीचं झाड होतं. सो एव्हरी फोरनाईट अ फ्लावर ब्लोम्स ऑन इट. आणि रोज म्हणजे दर फोरनाईट म्हणजे काय, असं 15 दिवसांचा गॅप असतो ज्याला आपण पाक्षिक किंवा पंधरवडा म्हणतो. तर दर पंधरवड्याने त्याला एक फूल यायचं. फ्लावर ब्लोम्स म्हणजे एक फूल त्याला यायचं. आणि जास्वंदीचं फूल तर तुम्ही पाहिलं असेल, आपल्या बाप्पाच्या आवडीचं आहे. सो ते फूल कसं असतं, बिग, ब्राईट अँड टेंडर. मोठं असतं, ब्राईट असतं आणि नाजूक असतं. थ्रू द डे इट स्माइल्स अँड वेन द सन अँड डान्सेस विथ दी वाइंड, बट ॲज इव्हनिंग ॲप्रोचेस इट स्टार्ट्स विल्कलिंग. आणि पूर्ण दिवसभर ते सूर्यासोबत हसतं आणि हवेसोबत ते डान्स करतं. पण जसजशी सायंकाळ जवळ येईल तसतसं ते कोमेजू लागतं. कुठलंही फूल जर आपण पाहिलं, रातराणी वगैरे सोडून इतर काही फुलं जर आपण पाहिली तर ती सकाळी छान फुललेली असतात, मस्त दिसतात. पण जसजशी सायंकाळ जवळ येईल तसतसे ते कोमेजू लागतात. द मॉर्निंग आफ्टर इट विटर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ दी अर्थ अगेन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णतः कोमेजलेले असतात आणि दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होईपर्यंत ते जमिनीवर पडतात आणि पृथ्वीशी समरोप होतात. म्हणजे पृथ्वी आणि ते एकत्र होतात. पृथ्वी त्या कोमेजलेल्या फुलांना आपल्या उदरात घेते. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. आणि ते फूल फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येतं. इट डज सो इन फुल स्प्लेंडर. आणि तरी देखील ते आयुष्य ते पूर्णतः म्हणजे एकदम मनसोक्त असं जगतं. एकदम त्याचं आयुष्य पूर्णतः चैतन्याने भरलेलं असतं. म्हणजे एका दिवसाचं जरी आयुष्य असेल तरी ते पूर्णतः सौंदर्याने भरलेलं असतं. एवढं ब्राईट असतं ते फ्लावर, इतकं बिग असतं, इतकं टेंडर असतं आणि सगळ्यांच्या आवडीचं असतं. आणि एका दिवसाचं आयुष्य असूनही ते सगळ्यांचं लाडकं बनतं. आणि व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हवेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. आणि जर आपलंही आयुष्य जर असंच छोटं असतं तर छोटं असलं तरीही आपण ते परिपूर्णतेने जगायला पाहिजे ना. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य किती आहे हे तर आता आपण काही सांगू शकत नाही, कारण आपण जिवंत आहोत. आपण तरीही आपण म्हणजे आपली लाईफ काय फुल ऑन नाही आहे, म्हणजे पूर्ण शाश्वत नाही राहणार आहोत. आपण देखील अशाश्वतच आहोत. म्हणजे आपण पण या पृथ्वीवरून कधीतरी जाणार आहोतच. मग आपली लाईफ छोटी आहे असं आपण म्हणू शकतो. मग आपली लाईफ छोटी असली तरी पण आपण या फुलासारखं परिपूर्णतेने जगू शकतो. जगायला काय हरकत आहे. म्हणजे एका दिवसामध्ये जर तेवढं भरभरून जगत असेल तर आपल्याला जे आपलं आयुष्य मिळते त्याला तर काही म्हणजे त्याला इमोशन्स
नाही आहेत, त्याला जरी सेन्सेशन असेल तरी इमोशन्स नाही आहेत, आपल्याला इमोशन्स आहेत, आपल्याकडे सगळं काही आहे, आपल्याकडे इंटेलिजन्स वगैरे आहे, मग आपण एवढं जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे तर ते आपण आनंदाने का जगू शकत नाही? तर असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला. आपण पूर्णतेने का जगू शकत नाही आपलं आयुष्य? परिपूर्ण का नाही राहू शकत आपण? सो वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साईड कार्व्ड स्क्लप्ड अँड शेप्ड बाय द वॉटर. मग पुन्हा एकदा जे ऑथर आहेत तर ते आपल्याला सांगत आहेत की आम्ही एका दिवशी आम्ही काय गेलो होतो एका रॉकी बीचवरती. म्हणजे बीच तुम्हाला माहिती असेलच, तर आम्ही एका बीचवरती गेलो होतो आणि त्या बीचच्या भोवती तुम्हाला माहिती असेल, जर कधी मरीन ड्राईव्हला वगैरे गेला असाल तर बीचच्या भोवती रॉक्स असतात, ओके, माहिती आहे ना, दगडं असतात. अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन. ते एक मॅजेस्टिक म्हणजे अथांग असा ओशन होता आणि असं पसरलेलं ओशन होता आणि त्याच्या भोवताली असे ते त्याच्यामध्ये किंवा त्याच्या भोवताली असे ते खडे होते, दगड होते. सो अँड द रॉक्स अलॉंग साईड कार्व्ड अँड स्क्लप्टेड. आणि ते खडे कसे होते तर एकदम असे म्हणजे शिल्प जसं असतं, स्क्लप्टेड म्हणजे असं जसं शिल्प पाहिलेलं असेल तुम्ही, दगडामध्ये कोरलेले शिल्प, तर त्या शिल्पाप्रमाणे त्यांना शेप मिळालेला होता. आणि कशामुळे? शेप्ड बाय दी वॉटर, पाण्यामुळे त्याला तो शेप मिळालेला होता. आता तुम्ही जर पाहिलं तर पाणी आणि दगड यांच्यामध्ये नाजूक किंवा जेंटल सौम्य कोण आहे? तर पाणी आहे. आणि दगड हार्ड आहे, एकदम कडक आहे. दगडाला आपण स्वतः आपल्या हाताने, म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे नाही, पण आपण स्वतः आपल्या फक्त हाताने त्याला आपण मोडू किंवा असा आकार देऊ शकतो का? स्पंजसारखा त्याला आपण दाबू शकतो का? तर नाही. एवढा कडक असतो तो दगड, पण तरी पण पाण्यामुळे त्या दगडाला किती चांगला वेगळा असा आकार मिळतो. म्हणजे पाण्यापुढे तो दगड पण नमतं घेतो. म्हणजेच पाणी, वॉटर इज सो जेंटल, पाणी खूप सौम्य आहे. रॉक सो हार्ड, आणि दगड खूप कडक आहे. 8 ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन. पण तरीसुद्धा पाणी त्या दगडावरून नेहमी वाहत असतं किंवा नेहमी त्या लाटा त्या दगडावरती येऊन आपटत असतात, आदळत असतात, आणि त्याच्यामुळे खूप वर्षभर असं चालू असतं किंवा वर्षानुवर्ष, डे बाय डेज असं सुरूच असतं. आणि त्याच्यामुळे तो जो रॉक आहे किंवा तो जो दगड आहे तर तो आपलं कठीण रूप देखील सोडतो. म्हणजे स्वतःचं कठीण रूप तो सोडतो आणि पाणी देईल त्या आकारामध्ये तो स्वतः तयार होतो. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. आणि पाण्याची जी आज्ञा असेल त्याप्रमाणे तो स्वतःचा शेप चेंज करतो. म्हणजे पाण्यासमोर तो नमतं घेतो. अवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल अँड वी आर सो स्मॉल एट इफ वी परसिस्ट. म्हणजे आपल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. कलोसॉल म्हणजे त्या खूप मोठ्या आहेत, आपल्यासमोर त्या खूप मोठ्या आहेत आणि आपण अगदी लहान आहोत, छोटेसे आहोत, पण तरी देखील परसिस्ट म्हणजे काही टिकणे, पण तरी देखील आपण त्या संकटांवरती, त्या समस्यांवरती मात करून टिकून राहू शकतो. म्हणजे त्या पाण्यासमोर त्या दगडाचं एक अडचण उभी होती, ती दगड एक समस्या म्हणून उभं होतं, पण त्या पाण्याने कंटिन्युअसली प्रयत्न केला आणि त्या पाण्याने सुद्धा त्या दगडाला, म्हणजे ते पाणीसुद्धा त्या दगडाला आकार देऊ शकलं, इतक्या कठीण दगडाला आकार देऊ शकलं. तर अशा पद्धतीने आपण पण आपल्या प्रॉब्लेम्सवरती ओव्हरकम करू शकतो. नेक्स्ट आहे, वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेव्हमेंट. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कधीतरी फुटपाथवरती किंवा कोणत्या पण अशा दगडाला क्रॅक गेलेले असतात आणि त्याच्यामधून असे लहान लहान ग्रास डोकावत असतात. म्हणजे दगडाला क्रॅक जातो आणि त्याच्यामधून लहान लहान असे ग्रासेस बाहेर आलेले किंवा झाड असेल छोटंसं एकदम, तर ते तुम्हाला बाहेर आलेलं पाहायला मिळतं. इट लेफ्ट अस थिंकिंग. आणि ते आपल्याला विचार करायला लावतं. हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. म्हणजे ते आपल्याला असं विचार करायला लावतं. म्हणजे एवढी इम्पॉसिबल थिंग आहे की एवढ्या दगडामधून, म्हणजे दगडामध्ये सजीव असणं किंवा दगडामधून आपण बाहेर येणं, म्हणजे ते छोटंसे उलूसं ते रोप दगडामधून बाहेर येणं, ही किती अशक्य गोष्ट आहे. पण तरीसुद्धा त्या दगडामधून बाहेर आलं. म्हणजे किती पण मोठा प्रॉब्लेम असला, किती पण अशक्य गोष्ट असली तरी पण ती साध्य करायची जर आपल्यामध्ये इच्छा असेल किंवा त्या प्रॉब्लेमवरती ओव्हरकम करायचं जर आपल्याकडे इच्छा असेल तर मार्ग हा कुठून ना कुठून तरी सापडतोच. म्हणजे कुठून ना कुठून तरी आपल्याला इच्छा जर असेल तर मार्ग हा नक्की मिळतोच. सो अशा पद्धतीने अनेक गोष्टी आपल्याला निसर्गाकडून शिकायला मिळतात आणि निसर्गाची ही अद्भुत किमया नेहमीच मानवाला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही धडा देत असते. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज इन दी कोल्ड विंटर मंथ्स. आणि तुम्ही पाहिलेलं आहे की जेव्हा विंटर म्हणजे हिवाळ्याचा ऋतू असतो तर एखाद्या झाडाला त्याची पूर्ण पानं गळल्यानंतर, सगळी पानं त्याची पानगळीनंतर ते असं म्हणजे वेगळं दिसतं ते झाड. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आणि आपल्याला असं वाटतं की ते झाड आता त्याचं संपलेलं आहे सगळं आयुष्य वगैरे असं आपल्याला वाटतं. बट 3 months पास्ट. आणि 3 महिने जातात. स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, फुल ऑफ लीव्ज, फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ.
आपल्याला असं वाटतं की विंटरमध्ये पानगळीचं ऋतूनंतर त्या झाडामधली सगळी पानं निघून गेलेली आहेत, म्हणजे त्या झाडामधला जीव निघून गेला असेल आणि ती फक्त बुंदा राहिला असं आपल्याला वाटतं. पण जसे 3 महिने पास होतात आणि जेव्हा स्प्रिंग येतं, जेव्हा वसंत ऋतू येतो, तर पुन्हा एकदा ते झाड नव्याने फुललेलं राहतं. पुन्हा एकदा त्याला छान अशी पानं येतात, पुन्हा ते बहरतं, पुन्हा त्याला फुलं येतात, त्याच्यावरती पुन्हा एकदा सगळे बर्ड्स येतात, चिवचिवाट सुरू होतो आणि त्याला पुन्हा नवीन जगणं मिळतं. तर अशा पद्धतीने असं आपल्याला वाटतं की त्या झाडाचं आता काहीच नाही राहिलं, पण तरी देखील ते झाड पुन्हा बहरतं. आणि व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट however difficult things are right now, it will not remain so forever. Remember, these too shall pass. आणि मग यामधून आपल्याला काय शिकवण मिळते की म्हणजे किती पण खडतर असं आयुष्य आपल्यासमोर असले, किती पण प्रॉब्लेमॅटिक समस्या आपल्यासमोर असली, म्हणजे खूप असं काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये असले, तरी पण ते प्रॉब्लेम्स किंवा ते वाईट दिवस काही कायम राहणार नाही आहेत आणि कधीतरी हा काळ जाईल आणि नवा काळ येणारच आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे हेही दिवस जातील आणि चांगले सुखाचे दिवस येतील, हा पण काळ पास आऊट होईल, ही पण वेळ निघून जाईल आणि नवीन वेळ येईल, असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढे आहे, वी सॉ ॲन आर्मी ऑफ ॲन्ड्स लेगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लीस्ट 10 times द ॲन्ड्स साईज. तुम्ही पाहिलं असेल मुंग्यांची आर्मी, म्हणजेच मुंग्यांची रांग तुम्ही पाहिली असेल की 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला देखील ते असे ओढत घेऊन जातात. म्हणजे एखादी माशी जर पडली असेल तर त्या माशीला पण ओढत ते घेऊन जातात. म्हणजे एवढे अशा त्या मुंग्या त्या माशीला पण उचलून घेऊन जातात. द ॲन्ड्स ऑर्गनाइज देमसेल्व्स अराउंड दी फ्लाय, लिफ्टेड इट ऑन फ्रेल फ्लीड्स अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स. आणि तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखादी माशी किंवा एखादा किडा जो पण त्यांचं अन्नखाद्य वगैरे असेल ते जर एखाद्या ठिकाणी पडलं असेल तर सगळ्या मुंग्या याच्याभोवती त्या कीटकाभोवती गोळा होतात आणि मग त्याला सगळ्या मिळून त्या उचलतात आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर जिथे त्यांना जायचं असेल नेऊन तिथे ते घेऊन जातात. देअर टीमवर्क अँड प्रेझर्वरन्स वर इम्प्रेसिव्ह. त्यांचं ते टीमवर्क आहे. एकटी मुंगी त्या माशीला नाही उचलू शकत, पण त्यांची एक टीम आहे, ते एकत्र येऊन टीमवर्क करतात. ते एकत्र येऊन चिकाटीने त्या प्रेझर्वरन्स म्हणजे काय, चिकाटीने त्या माशीला किंवा त्या कीटकाला ते उचलतात आणि हे सगळं काही थक्क करणारं आहे. म्हणजे आपल्यामध्ये पण काही वेळेस इतकं टीमवर्क नसतं, इतकी चिकाटी नसते, एवढी त्या मुंग्यांकडून आपल्याला शिकायला मिळते. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड. आणि आपण पण असं कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड आणि फोकस्ड असतो तर किंवा राहू शकतो का, तर अर्थातच राहू शकतो. आपल्यामध्ये पण शिस्तबद्ध आपण राहू शकतो, आपण पण एकत्र राहू शकतो, आपण पण लक्ष देऊन काम करू शकतो आणि आपण पण कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने एखादी गोष्ट करू शकतो आणि ते अचीव करू शकतो. नेक्स्ट आहे, स्पायडर वेब्स आर डेलिकेट. तुम्ही पाहिले कोळ्याचं जाळं तुम्ही कधीतरी पाहिलं असेल, ते खूप नाजूक असतं. इट व्हेरी स्ट्रॉंग, पण तरी पण ते त्याच्यासाठी खूप स्ट्रॉंग असतं. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. तुम्ही पाहिलं आहे की रेनबो जेव्हा येतो आकाशामध्ये, ते एक वेगळंच असं अद्भुत सौंदर्य असतं, एक नवीन काहीतरी अनुभव असतो रेनबो पाहणं. आता रेनबो कसा तयार होतो हे तर तुम्ही सायन्समध्ये पाहिलेलंच आहे, पण रेनबो ॲक्च्युअल पाहणं निसर्गामध्ये ती एक वेगळी मजा असते. आणि रेनबो कलरफुल असतो, तो संपूर्ण आकाशाला कलरफुल करून टाकतो. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. आणि तुम्ही पाहिलं असेल की शिंपले जे आपल्याला दिसतात, म्हणजे शिंपल्यामध्ये जे मोती जे असतात तर ते. इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फायनाईट स्काय. आणि या पूर्ण इन्फायनाईट म्हणजे ज्याला सीमा नाही असा, या पूर्ण सीमा नसलेल्या आकाशामध्ये इन्युमरेबल म्हणजे असंख्य असे स्टार्स शाईन करत असतात, चमकत असतात तारे आकाशामध्ये. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ दी एव्हरी पासिंग मुवमेंट. आणि तुम्ही जर शांत असं कधी दुपारचं किंवा संध्याकाळचं वगैरे आकाशामध्ये जर पाहिलं असेल तर प्रत्येक मुवमेंटला नवीन नवीन शेप घेत असतो, नवीन नवीन आकार घेत असतो. द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. आणि तुम्ही पाहिलं असेल की हवा त्या झाडाला बेभानपणे नाचायला लावते. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. आणि पाणी अजिबात इगो न बाळगता स्वतःची दिशा बदलत असतं, ज्याप्रमाणे सूर्य घेऊन जाईल किंवा ज्याप्रमाणे विंड घेऊन जाईल. आता हवेमुळे पाण्याची दिशा आपोआप बदलते. आपण जर हातावरती किंवा एखाद्या सरफेसवरती थोडंसं पाणी ठेवलं आणि फुंकर मारली तर ते पाणी पुढं जातं किंवा फुंकर मारलेल्याच्या दिशेने जातं. मग ते पाणी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवतं. ते असं म्हणतं का नाही मी नाही जाणार, मी का जाऊ, असं म्हणतं का, ते नाही म्हणत. तर ज्याप्रमाणे हवा त्याला डायरेक्शन देईल त्याप्रमाणे ते पाणी पुढे जातं. आणि सन कसं तर सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन ती पुन्हा आकाशामध्ये जाते, पुन्हा
पुन्हा त्याच्यापासून पाऊस पडतो. तर ते पाणी जर असं म्हटलं असतं तर मी का सूर्याला जुमानू किंवा मी का सूर्याचा उष्णतेमुळे वाफ होऊन आकाशामध्ये जाऊ, तर पाऊस पडला असता का? नाही. मग त्याच्यामुळे पाणी स्वतःचं इगो बाजूला ठेवतं आणि ज्याप्रमाणे सन किंवा विंड त्याला जी डायरेक्शन देईल त्यानुसार ते स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतं. म्हणून म्हटलं जातं की माणसाने पण पाण्यासारखं असावं. ज्या परिस्थितीमध्ये तो जाईल त्या परिस्थितीनुसार त्याला वागता आलं पाहिजे, आजूबाजूच्या सराउंडिंगनुसार त्याला वागता आलं पाहिजे. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय, जेव्हा आपण पाहतो की कॅटरपिलर म्हणजे काय, जी बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराची जी आळी असते, तर ती जेव्हा तिचं रूपांतर फुलपाखरामध्ये होत असतं मग ती त्या कोशामधून बाहेर येणार आणि मग तिचं फुलपाखरू होणार. तर हे सगळं आपण जेव्हा पाहतो, अ फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट, जेव्हा एखादं फुलाचं फळ बनतं, वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, तेव्हा आपल्याला कळतं निसर्गाची अद्भुत किमया. कारण एखादी अळी तिचं इतकं सुंदर, म्हणजे अळी आधी वेगळीच कशी तरी दिसते, असं वाटतच नाही की हिचं इतकं ब्युटिफुल असं फुलपाखरू तयार होईल, पण तरीही ती अळी जेव्हा कोसातून बाहेर पडते तेव्हा ती इतकं सुंदर असं ते बटरफ्लाय तयार झालेलं असतं, अतिशय मनमोहक असतं. आणि जेव्हा एखाद्या छोट्याशा फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं, तर हे सगळी काही निसर्गाची किमया आहे. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवरसेल्व्स, आणि आपण त्याच्या सहवासामध्ये जातो, म्हणजे आपण जेव्हा निसर्गाच्या सहवासामध्ये जातो किंवा तिच्या स्पर्शाने आपलं पण जीवन सोन्यासारखं होऊन जातं. तर अशा पद्धतीने हा लेसन होता. ऑथर आहेत रक्षा भराडिया. खूप सुंदर असा लेसन आहे की निसर्गामध्ये आपण अशा अनेक गोष्टी बघतो पण इतका डीपली आपण कधी विचार करत नाही, त्याच्यामधून आपल्याला काय शिकवण मिळते किंवा काय आपण शिकू शकतो हे आपण इतके डीपली कधीच पाहत नाही. पण या ठिकाणी ऑथरने मात्र ते खूप छान एक्सप्लेन केलं आहे आणि निसर्गामधल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी नवीन असा संदेश मिळतो. आणि निसर्गाची ही किमया, ही महिमा खरंच खूप वेगळी आहे. आणि मानव आणि निसर्ग याच्यामध्ये खूप असं नातं, खूप जवळचं नातं आहे. आणि खरंच मानवाने निसर्गापासून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आपण पण निसर्गापासून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. मग ती लहान मुंगी असो किंवा पाणी असो, पाण्यासारखं आपणही आपला स्वभाव करू शकतो ना, नक्कीच करू शकतो. सो मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. या पाठाचं वॉर्मिंग अप किंवा त्याचबरोबर जो फॅक्च्युअल क्वेश्चन्सचा भाग आहे किंवा वर्कशॉपचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत या पुढच्या व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.